आमची बाकीची सगळी शॉपिंग तर झालीच होती, फक्त राहिलं होतं ते म्हणजे डीमार्टला येणं. आता अहिल्यानगरला आलो होतो तर डीमार्टला येणं कंपल्सरीच होतं, म्हणून आम्ही येऊन पोहोचलो डीमार्टमध्ये. त्यानंतर पहिला कब्जा वेदूने केला बिस्किटांवरती. 1-2 बिस्किट पुढे घेतले, त्यानंतर वेदूसाठी ड्रायफ्रूट घेतले आणि बाकीची काही जी आहे ती ग्रोसरी घेतली. त्यानंतर येऊन पोहोचलं क्रॉकरी सेक्शनमध्ये. आता इकडं बायकांसाठी काही घेणं असो किंवा नसो, पण त्यांना या सेक्शनमध्ये येऊन काय काय नवीन अपडेट झालेलं आहे ते पाहायचंच असतं. आणि माझं पण तसंच आहे, मला पण काय काय अपडेट झालेलं आहे मी ते पाहतच असते. मी भले इकडे काही घेऊ अगर ना घेऊ, पण मला इकडे यायचंच असतं. माझा मागच्या वेळेस जो डीमार्टमधून घेतलेला कप होता तो फुटला होता, म्हणून म्हटलं की चला आता 1-2 एक्स्ट्राचे कप आपण घेऊन ठेवूयात. आणि वेदूचं असं झालं की मम्मा तू तुझ्यासाठी घेतीये तर माझ्यासाठी पण घे, म्हणून तिने पण तिच्यासाठी एक कप घेतला. आणि मला हा जो बाऊल होता तो खरंच खूप जास्त आवडलेला, म्हणून मी हा बाऊल पण माझ्यासाठी घ्यायचं ठरवलेलं. पण वेदू लहान आहे म्हणून म्हटलं की आत्ताच नको, म्हणून मी तो काय बाऊल घेतला नाही. त्यानंतर बाहेर आलो आणि वेदूला यावेळेस सॉफ्टी मिळाली म्हणून ती खूपच जास्त खुश होती. तिने तिची सॉफ्टी एन्जॉय केली आणि आम्ही आमच्यासाठी हे पॉपकॉर्न घेतले. पॉपकॉर्न घेण्यासाठी पण एवढी मोठी लाईन होती, लाईनमध्ये उभं राहून पॉपकॉर्न घेतले. त्यानंतर सगळं सामान गाडीमध्ये लोड केलं आणि आम्ही येऊन पोहोचलो नम्रता हॉटेलला. आता या नम्रता हॉटेलचे ज्या रील आहेत त्या माझ्या इन्स्टा फीडला खूपच जास्त येत होत्या आणि त्यांच्या रील पण खूप व्हायरल आहेत, म्हणून म्हटलं की चला आता इथे आलो आहे तर या हॉटेलला जेवणं तर आहेच, म्हणून आम्ही इथे येऊन पोहोचलो. आणि इकडचं कंदुरी मटण मला स्पेशली खायचं होतं. करण्याची पद्धत आणि सगळ्या गोष्टी खूपच भारी होत्या. आणि त्यानंतर यांच्या भाकरीची साईज जी होती ती खरंच खूप मोठी होती. खूप आपुलकीने हे लोक जेवण वाढत होते. प्रत्येक कस्टमरला असं चुरून ते जेवण वाढत होते. चुरून द्यायचं, त्याच्यानंतर काय हवं आहे काय नको ते सगळं तिथं व्यवस्थित पाहत होते. फक्त तिथे एवढी जास्त गर्दी आहे, खूप लोक वेटिंगला उभे आहेत. शक्यतो हे लवकरच यांचं जे आहे ते सगळं ते वाढवणारच आहेत, पण आत्ता तिथे खूपच जास्त गर्दी होती, खूप जास्त क्राऊड आहे. मी आणि वेदूनी मटण थाळी एन्जॉय केली आणि त्यांनी त्यांच्यासाठी चिकन थाळी घेतलेली होती, त्यांनी त्यांची चिकन थाळी एन्जॉय केली. आता खूप दिवस झालं माझं चाललेलं की इकडे जायचं आहे आणि ही पण माझी विश होती ती त्यांनी फुलफिल केली. मस्त असं जेवण झालं. भाकरी करण्याची पद्धत तर तुम्ही बघा, खूप भारी म्हणजे खूपच भारी आहे. त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो मॅक्सला. आता रात्रीचे 10 वाजले होते, पण त्यांना आधीच फोन करून सांगितलेलं की शॉप चालू ठेवा, आम्हाला तिकडे यायचं आहे. त्यांनी शॉप चालूच ठेवलेलं. त्यांनी त्यांच्यासाठी 1-2 तिथून पॅन्ट घेतल्या आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघलो. यायला पण खूप लेट झालेलं होतं, पाऊस पण सुरू झालेला होता. मस्त असा आमचा दिवस गेलेला. आता मी डीमार्टमधून काय काय शॉपिंग केलेली आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवणार आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. सबस्क्राईब करा.